खरंच माझी आई बाबा, माझी आई मला कशी होती ते मला नाही बघायला मिळालं रे. या घरामध्ये माझे बाबा आहे म्हणून खरंच मला खूप आधार आहे. आणि माझी दादा बहिणी म्हणजे माझ्यासाठी खरंच देवच आहे. लहानपणापासून माझा सांभाळ केले, गोड कौतुक पुरवलेत, माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या. पण काय करू रे, मला शिक्षणाची माझ्यामध्ये गोडीच नव्हती म्हणून मी काही शिक्षण घेतलं नाही. पण आई तू मला एवढ्या कोवड्या वयामध्ये मला कासवून गेलीच ग. तेव्हा लागली की फक्त मी 6 महिन्याचा असताना आणि माझा दादा केवळ 6 वर्षाचा असताना तू मला सोडून निघून गेलीस, मला टाकून तू दूर निघून गेलीस. हे परमेश्वरा, तरी मी तुझा असा कोणता अपराध केलाय म्हणून माझ्या आईला तू माझ्यापासून हिरावून दिलास, माझ्यापासून फरक केलास. का म्हणून सांग ना आई, मला तुझी खूप आठवण येते आई. काय करावं काय नाही का सुचेल असं झालंय बघ. पण या घरामध्ये खरा आधार म्हणजे माझी वहिनी, मायेची ममता पुरवणारी, प्रत्येक क्षणाला माझ्या दुःखात साथ देणारी माझी वहिनी म्हणजेच माझी वहिनी. कुठे शोधू गाई तुला, दुःख होतो गाई मला. कुठे शोधू गाई तुला, दुःख होतो गाई मला.
मला बापूजी, सांगा मला. नाही रडत असेल का बापूजी? वहिनी आता मला माझ्या आईची आठवण हसली आली आणि माझ्या डोळ्यात ते अश्रू मात्र थांबले नाही ग. मला वहिनी अगं तू या घरामध्ये आहेस ना, तर तू या घरामध्ये आहेस तेव्हा मला कसल्या प्रकारचं मला चिंता नाही ग. म्हणजे अशी का बरं? का म्हणते आले बापूजी? मी आहे ना बापूजी? खरंच अगं केवळ मी सहा महिन्याचा असताना माझी आई मला सोडून गेली. अगं तेव्हापासून तू माझा सांभाळ केलीस, गोड खूप प्रेम माझ्यावरती केलीस ग. जीवापाड प्रेम करून मला लहानाचा मोठा केलीस. वहिनी अगं हे तुझे उपकार मी कधीच भेटणार नाही ग वहिनी. अगं तू माझी वहिनी नसून तू माझी आई आहेस का वहिनी? माझी आई आहे. तुम्ही किती गोड आहे बाबाजी, किती प्रेमळ आहे. तुमची बहिणी नसून तुमची आई म्हणून तुमचे सांभाळ करीन बापूजी. ती आई म्हणून सांभाळ करीन. अगं जरी माझं लग्न झालं ना तरी मी तुला कधीच विसरणार नाही बघ, कधीच विसरणार नाही ग. अगं हा तुझा 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 देर नसून तुझा पुढचा मुलगा समज. अगं माझी जन्मदाती आई जरी स्वर्गाला गेली ना तरी मी तुला माझी जन्मदाती आई समजतोय. वहिनी वहिनी मी तुला कधीच विसरणार नाही वहिनी, विसरणार नाही. माझे बाबाजी तुला कधी विसरणार नाही. बापूजी तुम्ही किती प्रेमळ आहे बापूजी. आणि तुम्ही वेळांवर की काय करून राहिले बापूजी? अगं मी काही वेळासारखं करत नाही आहे का. अगं जे माझ्या मनाला वाटलं ते सगळं मी तुम्हाला सांगितलंय बघ. अरे तू जरी माझी जन्मदाती आई नसलीस तरी ना तू माझी पालन करती अनंत काळाची माता आहेस ग वहिनी. तू अनंत काळाची माझी माता आहेस. अगं तुझे मन किती मोठे आहेत बघ. नारायण काय चालवलंच रे तू? शेतावर जायचं सोडून बहिणी सोबत गप्पा मारत बसलास की काय? बाबा बाबा मी आई गेल्यापासून कधी मला आईची उणीव भासू दिली नाही आणि त्या मातेला मी कसं का विसरीन बाबा. मला असं वाटलं की माझ्या वहिनीची पूजा करावं. नारायण बहिणी तुझी आहेस तशी आमच्या घराला सर्व सांभाळून नेणारी एक माता समजायची तिला. कधी तिला दुःख द्यायचं नाही. नाही बाबा, कधीच माझ्या वहिनीला मी कधी दुःख देणार नाही बाबा. पण नारायण आता खूप वेळ झालेला आहे. तू बैल घेऊन शेतावर जा. बैल घेऊन शेतावर जाऊ? हो. आणि मग बरं वहिनी अगं हे झालं ते झालं सगळं, पण आता बाबा म्हणतोय की मला शेतावरती जायचं आहे म्हणून मी शेतावरती जातो. मला शिदोरीचा डबा कोण आणाल मग? वहिनी आणून देतो. तू काहून चिंता करते नारायण? बापूजी तुम्ही त्याची काही काळजी करू नका. मी आहे ना बहिणी, शिदूर घेऊन शेताकडे येते. तुम्ही येता ना शिदोरी घेऊन शेतावर? खरंच बापूजी. मी पण येतो दुपारला पाहिली करासाठी. बरं ठीक आहे मग. बरं मी काय म्हणतो बाबा, तुम्ही पेरणी नागरणी बकरणी पेरणी करून टाक म्हणता, त्या खालच्या बांधायला वाराने तरी आली का? अरे बाप्या वारानी आली तेवढीच जागा बकराची. गोरे चोर आहे ना तो बांधून ठेवून मी दुपारी येऊन पाणी पाचतो देईल. तू याची काही काळजी नको. ठीक आहे ना मग. शेताकडे मी जाते. मी शेताकडे हुंडाई जातो. शिदोरी घेऊन जा. तुम्ही स्वयंपाकाकडे बघा. आता काही नाही तू लवकर जा नाही तर खूप उशीर होते. आपण काही शेतीचं काम 4 दिवस लेट गेले 2 दिवस लेट गेले तर पेरणी कशी होईल?
हो ते तर आहेच म्हणा, मागच्या माणसाचे पुढे होऊनच गेले. हा मग त्याचं बाजूच्या इथं पेरणं झालं ना आपलं काहीच हा, नाही. काहीच नाही. म्हणून तू नारायण काळजीनं तू लवकर जा आणि वकरणी पेरणी आपण लवकर करून टाकू. हो ठीक आहे ना. ठीक आहे, मी हा. येतो का दुपारी वावरात. तू लवकर डबा घेऊन ये मात्र. डब्बा वहिनी आणते, मी असा फिरत फिरत येतो. बर तू फिरत फिरत वहिनी डबा पाठव. अरे बुडच्या माणसाला त्रास नाही द्यावा बेटा. येतो मी, नाही असं काही नाही, पण तू लवकर जा मात्र. बैल घेऊन जा, बैल कुटार गिटार मारूनच आहे, लवकर जा. बर ठीक आहे. हो मी जातो. हो हो. हे आमचा बाप मोठी गडपाट येऊन जाऊन शेताकडे जा म्हणते. घरी उभा नाही राहू दे त्याची बाप. बरं आता बाप म्हणल्यासारखा आता मला जाऊन जनावरी माझा होता एक पट्टी मारायची देवाड्याला नेऊन. बाप काही जमू देत नाही. पट्टी म्हणला तर काहाची पट्टी म्हणते. हा बापाच्या पट्ट्या होते दुकानामध्ये 2-4, माझी पट्टी म्हणला तर पण. बरं राहू दे, झाला ते झाला. आता माझे पहिलं धरून मी टनाकडे जातो.